लग्न म्हणजे दोन शरीर एक जीव असं नातं। आयुष्याचा जोडीदार चांगला मिळाला तर आयुष्य समृद्ध होतं, पण तोच चुकीचा असेल तर चांगलं आयुष्य नरक बनतं। अशीच एक महिला लग्नानंतर नरक यातनाच भोगत होती। लग्नानंतर तिचा नवरा असं काही करत होता की तिची रात्रीची झोप उडाली होती। लग्नाला 1 महिना झाला आणि तिचा मृत्यू झाला। अलवरच्या तिजारा परिसरातील राहणारी सोनम नर्सिंगचं शिक्षण घेत असताना मनोजशी तिची ओळख झाली। मनोज बिहारमध्ये कंपाऊंडर म्हणून काम करत होता। महिनाभरापूर्वी दोघांचं लग्न झालं। लग्नानंतरचे 6 दिवस अगदी चांगले गेले, सर्व काही सुरळीत सुरू होतं। पण 6 दिवसांनी मनोज असं काही करू लागला की सोनमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। मनोज रात्रभर गायब होऊ लागला। सोनम रात्रभर त्याची वाट पाहत जागी असायची, पण तो दुसऱ्या दिवशी घरी यायचा। आपल्या नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहेत, रात्री तो तिच्याकडे जातो असा संशय सोनमला आला। तिनं त्याला याबाबत विचारलं तर त्याने तिला मारहाण केली। तो तिला आपल्या फोनलाही हात लावू द्यायचा नाही। एकदा तिनं त्याच्या फोनला हात लावला तेव्हाही त्यानं तिला मारहाण केली। सोनमनं नवऱ्याबाबत घरच्यांकडेही तक्रार केली होती। सोनमच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तो तिच्यापासून अनेक गोष्टी लपवायचा। मनोजने तिचा छळ सुरू केला होता। सोनमने पतीचा अत्याचार सहन न झाल्यानं रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली। ट्रॅकवर सोनमच्या पर्समधून सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे मृतदेहाची ओळख पटली। लग्नानंतर 1 महिन्याने सोनमनं आपलं आयुष्य संपवलं। सोनमच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी तिचा मृतदेह बिहारहून अलवरला आणला।